नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे. तर आज आपण ही खूप सुंदर दिसणाऱ्या मस्त अशा गुलाबजामुनची रेसिपी बघणार आहोत. ते सुद्धा खव्याचे गुलाबजामुन आपण घरच्या घरी, पण टेस्ट एकदम छान लागेल आणि आपण बाहेरून विकत आणले आहेत अशीच टेस्ट लागेल अशाच पद्धतीने आपण घरी बनवायचं आहे. चला तर मग सुरू करूया आजची रेसिपी, खव्याचे गुलाबजाम. तर यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला साखरेचा पाक तयार करायला लागेल. साखरेचा पाक म्हणजे आपण खूप डीपमध्ये जाऊन याचा पाक न बनवता फक्त पाण्यामध्ये साखर विरघळायची आणि 1-2 मिनटं त्याला छान उकळी द्यायची, बस इतकाच आपल्याला हा पाक बनवायचा आहे. किंवा या गुलाबजामच्या पाकासाठी आपल्याला अजिबात एकतारी पाक किंवा असं वेगळा काही पाक बनवण्याची गरज नाही. त्यानंतर आपण पाक करण्यासाठी आता गॅसवरती ठेवलेला आहे. तर इकडे मी हा खवा घेतलेला आहे. हा पावशेरपेक्षा थोडा जास्त खवा आहे. तर हा खवा जर फ्रीजमध्ये तुम्ही ठेवला असेल तर आधी एक अर्धा तास किंवा 15 ते 20 मिनिटं त्याला बाहेर काढून ठेवायचं, जेणेकरून तो नॉर्मल होईल. तर आपण ह्याच्यामध्ये आता हा खवा आहे तर त्याच्यामध्ये आपण मैदा वापरणार आहोत. तर मैदा आपल्याला फक्त अर्धी वाटी याच्यामध्ये वापरायचा आहे, कारण आपल्याला फक्त खव्याचे गुलाबजामुनची टेस्ट घ्यायची असेल तर मैद्याचा वापर कमी प्रमाणात करायचा. तर थोडंसं ॲड करत आपण मैद्याचा अंदाज घेत जर का यात तुम्ही मैद्याचा खूप जास्त वापर केला तर त्याची जी खव्याच्या गुलाबजामुनची जी टेस्ट आहे ती लागणार नाही. त्यामुळे मैद्याचा थोडासा कमी वापर करायचा आणि पिठाचा गोळा मस्त असा हा मळून घ्यायचा. तर हा गोळा मळताना आपल्याला दुसरं याच्यामध्ये काही ॲड करण्याची गरज नाही आहे. तर तुम्ही बघू शकता हा गोळा छानसा आता मळून झालेला आहे. तर एक साईडला आपण 5 मिनिटं ठेवून द्यायचं आणि छोटे छोटे आता आपण गोळे तयार करून घ्यायचे. तर तुम्हाला हवा त्या आकाराचा गोळा तुम्ही यामध्ये करून घेऊ शकता. तर तुम्हाला जे साईज आवडेल, लहान किंवा मोठी साईज, तर तुम्ही गुलाबजामुनचे बनवू शकता. तर मी या पद्धतीने आणि या साईजचा हा मस्त असे या आकाराचे इतक्यात हे गोळे बनवणार आहे. तुम्हाला याच्यापेक्षा थोडासा मोठा गोळा जरी करायचा असेल तरी सुद्धा चालेल. तर याच पद्धतीने आता आपण सर्व गोळे हे आता करून घेऊया. गोळे करताना हाताला थोडासा तुपाचा हात लावला तरी सुद्धा चालेल. आणि गोळे आपण करताना एकदम जास्त दाब देऊन अजिबात हे गोळे करायचे नाहीत. एकदम अलगद असे हे गोळे बनवायचे. ते इझिली असं एकदम प्लेन आणि व्यवस्थित होतात. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आपले गोळे मस्त असे बनवून आता तयार झालेले आहेत. अजिबात त्याच्यावरती कुठे चीर वगैरे काही सुद्धा नाही आहे. तर इकडं तेल गरम करायला ठेवलेलं, तेल छान गरम करायचं आणि त्यानंतर गॅस बारीक करून आपल्याला हे गुलाबजामुन त्यामध्ये तळून घ्यायचे. तर आपण केलेले हे तयार केलेले जे गोळे आहेत ते आता आपण तेलात सोडूया आणि मस्त असं बारीक गॅसवरती आता हे छान याला कलर येईपर्यंत मस्त तळून घेऊया. जर गुलाबजामुन खव्याचे गुलाबजामुन करताना जर तुम्ही गॅस मोठा ठेवला तर ते गुलाबजामुन अजिबात चांगले होणार नाहीत. तर त्यासाठी बारीक गॅसवरती आपल्याला एकदम निवांत मस्त असे गुलाबजामुन आता तळून घ्यायचे. आणि गुलाबजामुन तेलात टाकल्यानंतर सुद्धा लगेच त्याला आपण चमच्याने न हलवता 1-2 मिनिटं तसंच ठेवून द्यावं आणि मग नंतर हलवायचं. त्यानंतर याला आता मस्त असा कलर येईल. त्यानंतर आपण हे गुलाबजामुन काढून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकताय मस्त कलर आलेला आहे, आपले गुलाबजामुन छान तळून झालेले आहेत. तर या कंडिशनला आपण हे गुलाबजामुन काढून घ्यायचे आहेत. जर तुम्ही याच्यानंतर आणखीन थोडं जास्त वेळ ठेवला तर ते मुरण्यासाठी जास्त वेळ घेतील. तर हा कलर मस्त आहे आणि त्यानंतर आपण आता हे गुलाबजामुन काढून घेणार आहोत. मस्त झालेले, कलर सुद्धा छान आलेला आहे गुलाबजामुन. तर याच पद्धतीने आपण राहिलेले गोळे सुद्धा छानसे तळून घेऊया. आणि तळून झाले की मस्त असं आपण आता हे गुलाबजामुन पाकात टाकणार आहोत. तर हे राहिलेले गोळे आहेत ते आता आपण तळून घेऊया एकदम पटकन, म्हणजे बारीक गॅसवरती. आणि त्यानंतर मग पाक थोडासा थंड झाला की मग आपण जे तळलेले गुलाबजामुनचे गोळे आहेत ते त्याच्यामध्ये टाकायचे. गरम गरम पाकात न टाकता थोडासा पाक थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतर त्या पाकामध्ये गुलाबजामुन आपण सोडायचे.
तर मस्त असं पाकात गुलाबजामुन आपण ठेवून देऊया आणि 1 तासानंतर हे गुलाबजामुन मस्त असे हे पाकामध्ये मुरलेले असतील. चला तर मग आपली मस्त अशी ही खव्याच्या गुलाबजामुनची रेसिपी तयार झालेली आहे. तर मस्त असं हे गुलाबजामुन सर्व करा, छान याला सजवा आणि हे गुलाबजामुन आपल्याला मस्त असे खाण्यासाठी आता तयार झालेले आहेत. रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण घरी नक्की या टिप्स फॉलो करून असेच गुलाबजामुन करू शकता. खूप चवीला मस्त झालेले आहेत. पाक अगदी छान गुलाबजामुनमध्ये मुरला सुद्धा आहे. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.